दिनांक 11 जुलै रोजी नाशिक परिवहन महामंडळ, सिटी लिंक, लाईफलाईन ट्रॅव्हल्स, नाशिक रोड बस डेपो या ठिकाणी रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्या नूतन शाखेचं अनावरण उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा नाशिक जिल्हा प्रमुख प्रकाशजी लोंढे यांच्या शुभ हस्ते फीत कापून करण्यात आलं। रिपब्लिकन पक्षाचा झंझावात सुरूच असून पक्षाच्या विविध विंगमध्ये काम करणारे लोक हे पक्षाचे हित लक्षात घेऊन नामदार रामदासजी आठवले यांचे हात बळकट करण्यासाठी तसंच उत्तर महाराष्ट्र प्रमुख तथा जिल्हा प्रमुख प्रकाशजी लोंढे व युवक जिल्हा प्रमुख अमोल पगारे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणावर नाशिक जिल्ह्यामध्ये विविध पक्ष संघटनेतील लोक हे रिपब्लिकन पक्षात प्रवेश करीत आहेत। मोठ्या प्रमाणावर शाखा उद्घाटनांचा धडाका हा जोरदारपणे सुरू आहे। रिपब्लिकन पक्षात सामील झालेल्या सर्व परिवहन महामंडळ, सिटी लिंक बस डेपोतील काम करणाऱ्या पदाधिकारी कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्यांबाबत कुठल्याही वेळी आवाज द्या, सदैव मदतीला धावून जाऊ अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना प्रकाशजी लोंढे यांनी व्यक्त केली। रामदासजी आठवले साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। लोंढे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कौन आला रे कौन आला? आरटीआयचा वाघ। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि रिपब्लिकन फेडरेशनची ही घोडदौड उत्तर महाराष्ट्र नाशिक जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये अतिशय गतिमान पद्धतीने चालू आहे। शासकीय निमशासकीय संस्थेबरोबरच इंडस्ट्रियल झोन मध्ये आणि माल धक्क्या सहित तर आज आपण बघताय की सिटी लिंकच्या या रिपब्लिकन प्रवाहामध्ये सिटी लिंकचे सर्व कर्मचारी अधिकारी सामील झाले। मी मनापासून त्यांचं अभिनंदन करेल, आभार मानेल। कारण आम्ही वारंवार सांगत असतो रिपब्लिकन फेडरेशन हे काही पक्ष संघटना आणि चळवळ नाहीये, तर हे कामगारांसाठी लढणारं परिवार आहे। या परिवारामध्ये प्रथमतः जे सर्व सामील झालेत त्यांचं मनापासून अभिनंदन। अनेक लोक येतात, बोर्ड लावतात, निघून जातात, पण त्यांना कळतंय का या माझ्या कर्मचाऱ्याच्या काय व्यथा आहेत, त्यांच्या काय अडचणी आहेत, त्यांचा काय न्याय दिला पाहिजे, त्यांचा काय अधिकार दिला पाहिजे। सिटी लिंक एक माझ्या दृष्टिकोन महामंडळ आहे। महामंडळामध्ये असलेले कर्मचारी हे काही तरुण आहेत, काही वयोवृद्ध आहेत, काही आया बहिणी आहेत, त्यांचं भविष्याचं काय? ठेकेदार किंवा महामंडळाचं इकडे तिकडे झालं 19-20, यांनी काय करायचं? हे कुटुंब प्रमुख आहेत। सुदैवाने दुर्दैवाने असं घडू नये, पण अपघात घडला, अनर्थ घडला तर काय करणार हे लोक? एक छोटं 5-10 रुपये जरी त्याच्यामध्ये जास्त आले किंवा कमी आले किंवा एखादा तिकीट धारक कळत न कळत तिकीट न घेता उतरला आणि ते चेकिंग झालं तर लगेच त्यांची सर्व यंत्रणा बंद होते। अनेक योजना आहेत, अनेक प्रकल्प आहेत, परंतु त्यांच्यापर्यंत पोहोचविल कोण? किमान वेतनाचा प्रश्न आहे। म्हणून त्यांच्यासाठी लढण्यासाठी मला असं वाटतं, मी त्यांच्याकडे एवढीच अपेक्षा केली की तुझं मतदान आहे नको, तुमची वर्गणी नको, आम्हाला काहीच नको, तुम्ही एक संघ राहा। तुमच्यासाठी रिपब्लिकन फेडरेशन अहोरात्र लष्ट करायला तयार आहे। फक्त एक संघ राहा, एका जीवनाला। आमच्याकडे सर्व धर्म समभावाची भूमिका आहे, जातीपातीचं राजकारण मी करीत नाही। तुमच्या न्याय हक्कासाठी आगामी शिस्त काळामध्ये काय करता येईल का, या फेडरेशनच्या माध्यमातून तुमच्यासाठी तुमच्याला कोणता न्याय देता येईल, तुमच्या मालमत्तेचा तुमच्या कुटुंबासाठी आम्हाला काय करता येईल का, हे अनेक प्रश्न आहेत। त्यासाठी न्याय देण्यासाठी मला असं वाटतं ह्या प्रवाहामध्ये सर्वजण सामील झालेत। मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो। आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया काय आणि रिपब्लिकन फेडरेशन काय, ही लढाऊ चळवळ आहे, लढाऊ कार्यकर्त्याची हे पाठबळ आहे, ही शुरांची संगत आहे, जेवणाची पंगत नाही। त्यामुळे या संगतीला सगळे आणि पंक्तीला पण सगळे घेऊन या कर्मचाऱ्यासाठी, अधिकाऱ्यासाठी आम्हाला काय काय करता येईल, त्यांच्या मूलभूत हक्क आणि न्यायासाठी आम्हाला काय काय करता येईल, त्यासाठी आम्ही कामाला सुरुवात केली आहे। जे शक्य आहे ते जिद्दीने प्रयत्न करू। फक्त त्यांना अपेक्षा करतो, एक संघ राहा, एका दिलानं राहा। काही काही लोक निसते त्यांना काहीच माहित नाही, काय फेडरेशन हे माहित नाही, काय महामंडळ माहित नाही, फक्त बोर्ड लावायचा, जिंदाबाद आगे बढो पिछे हटो। आम्ही त्या जातीपातीच्या राजकारणात पडणार नाही। या लोकांना न्याय अधिकार मिळवून देण्यासाठीच रिपब्लिकन फेडरेशनची निर्मिती झाली आणि ती गतिमान पद्धतीने आम्ही काम केल्याशिवाय राहणार नाही। या प्रवाहामध्ये सर्वजण सामील झालेत, मनापासून सर्वांचं अभिनंदन, आभार। जय महाराष्ट्र, जय संविधान। रामदासजी आठवले साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। लोंढे साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। कौन आला रे कौन आला? आरटीआयचा वाघ। उद्घाटनाप्रसंगी ज्येष्ठ नेते दिलीप आहिरे, कामगार नेते समाजभूषण रामबाबा पठारे, संतोष वाघ, समीर शेख, भारत निकम, विशाल घेगडमल, राजू मोकळ, दीपक वाघ, महेंद्र आहिरे, नाना चंद्रमोरे, सुभाष आहिरे, कैलाश भालेराव, प्रभाकर रोकडे, हेमंत खरे, सागर आव्हाड, सचिन गायकवाड, मुनीरबाई शेख, राजेंद्र कदम, आकाश गवंडी, संजय आहेर, सागर माळी, सिद्धार्थ बर्वे, अमोल माळी, मोइझीद खाल,
चेतन पगारे, सुनील बर्वे, मंगेश लोखंडे आदींसह सिटी लिंक कर्मचारी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक रोड.